नमस्कार मंडळी. लॉ माइंडेड DNMमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कायद्याच्या एका अशा गुंतागुंतीच्या पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक लॉ स्टुडंटला आणि वकिलाला माहीत असायलाच हवा. तो विषय आहे ज्युरिस्डिक्शन, म्हणजेच अधिकारक्षेत्र. तर आजच्या अजेंड्यामध्ये आपण हे ज्युरिस्डिक्शनचं कोडं सोडवणार आहोत. बघा, मागच्या वेळी आपण कलम 9 नुसार हे तर ठरवलं की आपला दावा सिव्हिल नेचरचा आहे. पण खरी गंमत तर आता सुरू होते. सगळ्यात मोठा प्रश्न येतो, दावा नक्की फाईल कुठे करायचा, कोणत्या कोर्टात जायचं? चला, आज ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता ही परिस्थिती बघा, किती कन्फ्युजिंग आहे नाही का? प्रॉपर्टी अलिबागमध्ये, डिफेंडेंट पुण्यात आणि ॲग्रीमेंट झालंय मुंबईत. आता कुठे जायचं? डोकं चक्रावतं ना? पण थांबा, काळजी करू नका. आज आपण हेच कोडं अगदी सोप्या भाषेत सोडवणार आहोत. एकदा हे समजलं ना की प्रॅक्टिस आणि परीक्षा दोन्ही ठिकाणी तुम्हाला याचा 100% फायदा होईल. ओके, तर मग ह्या गोंधळातून मार्ग काढायला सुरुवात करूया. आपला पहिला नियम आहे आर्थिक अधिकार क्षेत्राचा, म्हणजेच सेक्शन 15. ही आहे आपली पहिली फिल्टर, पहिली चाळणी, पैसा. म्हणजे तुमच्या दाव्याची मॉनिटरी व्हॅल्यू किती आहे. हा नियम काय सांगतो? प्रत्येक दावा तो चालवण्यास सक्षम असलेल्या सर्वात कमी दर्जाच्या न्यायालयात दाखल केला जाईल. अगदी सरळ आणि सोपं आहे. यामागचा उद्देश पण तितकाच महत्वाचा आहे. बघा, जर प्रत्येक छोटी मोठी केस थेट मोठ्या कोर्टात गेली, तो मोठ्या कोर्टांवर किती लोड येईल, नाही का? म्हणून हा नियम आहे, जेणेकरून कामाची विभागणी व्यवस्थित होईल आणि मोठ्या न्यायालयांचा वेळ महत्वाच्या केसेससाठी वाचेल. हे अगदी आपल्या हॉस्पिटल सिस्टीमसारखं आहे. आपल्याला साधा ताप आला तर आपण लगेच मोठ्या स्पेशलिस्टकडे किंवा थेट ICUमध्ये जातो का? नाही ना, आपण आधी क्लिनिकमध्ये जातो. तसंच इथे आहे. तुमचा दावा जर 5 लाखांचा असेल तर थेट डिस्ट्रिक्ट जजला त्रास द्यायची गरज नाही. आधी सर्वात लोएस्ट ग्रेड कोर्ट, म्हणजेच ज्युनियर सिव्हिल जजच्या कोर्टात जायचं. सिंपल. चला, पैशांचा मुद्दा तर क्लिअर झाला. पण समजा वाद पैशांचा नाहीये. वाद आहे जमिनीचा, घराचा, म्हणजे इम्मुवेबल प्रॉपर्टीचा. मग काय करायचं? त्यासाठी कायद्यात एक वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तो आहे आपला नियम नंबर 2, सेक्शन 16 to 18. आणि हा नियम म्हणजे एक गोल्डन रूल आहे, हे लक्षात ठेवा. जमीन किंवा घराच्या बाबतीत ज्युरिस्डिक्शन हे नेहमी लोकल असतं. म्हणजे काय? तर जिथे तुमची प्रॉपर्टी आहे, जिथे ती सिच्युएटेड आहे, तिथेच तुम्हाला दावा दाखल करावा लागेल. तुम्ही किंवा समोरचा पक्ष कुठे राहता याने काहीही फरक पडत नाही. लोकेशन इज किंग. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. समजा वादग्रस्त शेतजमीन कल्याणमध्ये आहे. मग केस कुठे दाखल होणार? अर्थात कल्याण कोर्टात. जरी त्या जमिनीचा मालक अमेरिकेत राहत असला तरीही त्याचं अमेरिकेत राहणं इथे पूर्णपणे इर्रेलेव्हेंट आहे. महत्वाचं काय? फक्त आणि फक्त प्रॉपर्टीचं लोकेशन. पण आता एक इंटरेस्टिंग सिच्युएशन बघा. समजा तुमची प्रॉपर्टी बरोबर 2 कोर्टांच्या सीमेवर आहे, म्हणजे अर्धी ठाण्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आणि अर्धी भिवंडीच्या. मग काय? इथे येतो सेक्शन 17. तो तुम्हाला म्हणजे प्लेंटिफला एक चॉईस देतो. तुम्ही ठाणे कोर्टात किंवा भिवंडी कोर्टात, दोन्हीपैकी कुठेही तुमची केस फाईल करू शकता. ओके, आतापर्यंत आपण पैसा आणि प्रॉपर्टीबद्दल बोललो. आता वळूया तिसऱ्या नियमाकडे, जो आहे वैयक्तिक नुकसानीबद्दल, म्हणजे टॉर्ट्स. जसे की मानहानी, मारहाण, अशा गोष्टी. इथे कायदा ज्या व्यक्तीचं नुकसान झालं आहे, म्हणजे जो प्लेंटिफ आहे, त्याला थोडी पॉवर देतो. हे उदाहरण बघा. पुण्याचा अमित मुंबईत सुमितला मारहाण करतो. आता बिचाऱ्या सुमितने केस कुठे फाईल करायची? इथे सेक्शन 19 त्याला 2 ऑप्शन्स देतो. पहिला ऑप्शन, जिथे गुन्हा घडला म्हणजे मुंबईत. आणि दुसरा ऑप्शन, जिथे डिफेंडंट म्हणजे अमित राहतो म्हणजेच पुण्यात. आता मुंबईत केस करायची की पुण्यात, ही पूर्णपणे सुमितची म्हणजेच प्लेंटिफची चॉईस. चला, आता येतो आपला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, नियम नंबर 4. हा एक प्रकारे कॅच ऑल रूल आहे. म्हणजे जे आधीच्या नियमांमध्ये बसत नाही ते सगळं इथे येतं. जसं की कॉन्ट्रॅक्ट्स, मनी रिकव्हरी, बिझनेस डिस्प्यूट्स, या सगळ्यांसाठी हा नियम आहे. तर सेक्शन 20चा फॉर्म्युला काय आहे? तुम्ही केस कुठे फाईल करू शकता? तर जिथे डिफेंडंट राहतो किंवा त्याचा बिझनेस आहे किंवा तो स्वतः कामाला जातो. एक ऑप्शन हा झाला. आणि दुसरा ऑप्शन, जिथे कॉज ऑफ ॲक्शन तयार झालं, मग ते पूर्णपणे असो किंवा त्याचा काही भाग असो, दोन्ही ठिकाणी तुम्ही केस करू शकता. हे कॉन्ट्रॅक्टचं उदाहरण बघा, म्हणजे सगळं क्लिअर होईल.
समजा कॉन्ट्रॅक्ट साईन झालं दादरमध्ये, कॉन्ट्रॅक्ट तोडलं गेलं ठाण्यामध्ये आणि डिफेंडंट राहतो नाशिकला. आता तुम्हीच सांगा कुठे कुठे केस फाईल करता येईल? तुम्ही दादरमध्ये करू शकता, कारण तिथे कॉज ऑफ ॲक्शनचा एक भाग झाला. तुम्ही ठाण्यात करू शकता, कारण तिथेही कॉज ऑफ ॲक्शनचा एक भाग झाला. आणि तुम्ही नाशिकमध्येही करू शकता, कारण तिथे डिफेंडंट राहतो. म्हणजे इथे प्लेंटिफला तब्बल 3 ऑप्शन्स मिळाले. किती सोयीचं आहे नाही का? तर हे होते ज्युरिस्डिक्शन ठरवणारे 4 महत्वाचे नियम. आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं हा प्रश्न असेल. चला पटकन एक क्विक रिकॅप करूया, जो तुम्हाला परीक्षेसाठी आणि प्रॅक्टिससाठी खूप उपयोगी पडेल. हे 3 मुद्दे अगदी डोक्यात फिट करून ठेवा. पहिलं, जमीन म्हणजे लोकेशन, प्रॉपर्टी कुठे आहे फक्त ते महत्वाचं. दुसरं, टॉर्ट्स म्हणजे प्लेंटिफचा ऑप्शन, जिथे गुन्हा घडला किंवा जिथे डिफेंडंट राहतो. आणि तिसरं, कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे सर्वात जास्त चॉईस, डिफेंडंटचं निवासस्थान किंवा कॉज ऑफ ॲक्शनचं ठिकाण. ओके, तर आपण योग्य कोर्ट शोधलं आणि प्लेंट म्हणजे आपला दावा फाईल केला. पण ज्याच्या विरुद्ध आपण केस केली आहे त्या डिफेंडंटला हे कळणार कसं? त्याला कसं समजणार की त्याच्यावर केस झाली आहे? याच प्रश्नांचं उत्तर आपण आपल्या पुढच्या भागात शोधणार आहोत. लॉ माइंडेड DNMवर पुढचा विषय असेल सर्व्हिस ऑफ समन्स म्हणजेच ऑर्डर 5. तर मग आजच्यासाठी इतकंच. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.